घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर, प्रशासनाची धडक कारवाई. वेगवेगळ्या आस्थापनातून 30 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. जालन्यात पुरवठा विभागाची धडक कारवाई. जालन्यात पुरवठा विभागानं धडक कारवाई केली असून अवैधरित्या वापरातले 30 गॅस सिलेंडर जप्त केलेत. मागच्या काही दिवसांपासून इराक आणि इस्रायल अमेरिकेचं युद्ध सुरू आहे, त्यामुळे याचा फटका भारताला बसला असून गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. अशात सर्वांना गॅस मिळावा यासाठी जिल्ह्यात व्यावसायिक सिलेंडर बंद करण्यात आलेत. मात्र तरीही घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर सुरू असल्याचं अनेक ठिकाणी निदर्शनास आलं होतं. त्यामुळे पुरवठा विभागानं तपासणी कारवाईत शहरातल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलेत. सदरील कारवाई उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, तहसीलदार छाया पवार, तालुका पुरवठा अधिकारी प्रकाश जाधव, पुरवठा निरीक्षक दीपक दंडाईत, प्रियंका टाशे, दिलीप मुळे इत्यादी अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. कुणीही व्यावसायिकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक कामासाठी वापर करू नये, अशा प्रकारच्या कारवाया निरंतर चालू असणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. प्रशासनानं जप्त केलेले गॅस सिलेंडर अधिकृत गॅस एजन्सीला देण्यात येणार असून घरगुती गॅस सिलेंडर व्यवसायासाठी वापरणाऱ्या हॉटेल्स व दुकानदारांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले आहे. आज जालना शहरामध्ये अवैध गॅस सिलेंडरचा वापर करण्याच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार, त्यांच्या सूचनेनुसार आमचे पुरवठा अधिकारी श्री जाधव यांनी जी आज तपासणी केली आहे अंबड, चौफुली, भोकरदन नाका या ठिकाणी, तर त्यामध्ये त्यांना टोटल असे 30 गॅस सिलेंडर दिसून आले, जे की कमर्शियल यूजमध्ये वापर करण्यात येत आहे, परंतु ते घरगुती म्हणून त्याला अनुज्ञेय होते. तर अशा 30 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत. यानंतर हे 30 गॅस सिलेंडर त्या गॅस एजन्सीला दिले जातील आणि त्याचा जो पुढचा पत्रव्यवहार आहे ते संबंधित जे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केला जाईल. त्या अनुषंगाने मी पूर्ण जालना शहरातील व जालना जिल्ह्यातील नागरिकांनाच याद्वारे मी संबोधित करू इच्छितो की कोणत्याही प्रकारे पॅनिक सिच्युएशन करण्याची आवश्यकता नाही. जो घरगुती वापरासाठी जो गॅसचा पुरवठा आहे तो सुरळीतपणे चालू आहे. शासनाचा त्यावर पूर्णपणे नियोजन आहे, प्रशासनाचं पण त्यावर पूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे कुणी याप्रमाणे कुठल्याही पॅनिक सिच्युएशन किंवा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण जे गॅस सिलेंडर आहे त्याचा अवैधरित्या साठा करू नये असं मी सगळ्यांना सूचित करू इच्छितो. धन्यवाद. नियमांचे उल्लंघन करून ज्या व्यावसायिकांनी व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला कारवाई करणार, त्यांच्यावर पण रीतसर कारवाई होणार. संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची पण कारवाई केली जाणार आणि त्यानुसार त्यांच्यावर पुढे जी कारवाई आहे पोलीस यंत्रणेमार्फत केली जाणार आहे. ओके, धन्यवाद.